हाय, नमस्कार. मी एवढ्यासाठी व्हिडिओ केलेला आहे की माझ्याकडे थोडंसं गव्हाचं पीठ भिजवलेलं, थोडी कणिक होती. तर त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, थोडंसं ज्वारीचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आणि शिवाय लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, ओवा, थोडासा कांदा, थोडंसं गाजराचा खीस होता, तो पण मी ह्याच्यात ऍड केलेला आहे. शिवाय कोथिंबीर टाकलेली आहे. आणखीन थोडासा ओवा पण वापर केलेला आहे. आता मस्त असं मी पराठा त्याचा तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा पराठा झालाय. तर त्याच्या सोबत मी ऑमलेट पण बनवलेला आहे. तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा. तुमच्याकडे शिल्लक जर कणिक राहिली असेल तर त्यात थोडं 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 मिक्स करून त्याचा वापर करू शकता. म्हणजे याचा जेणेकरून छानपैकी वापर आणि लहान मुलं सुद्धा डब्याला खाऊ शकतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि नक्कीच फॉलो करा. खूप छान असे